अरे आत्याबाई, बरं झालं तुम्हाला मधातनीच भेटल्या. मी तुमच्याच घरी येऊ राहिली होती. नाही बाई व काय काम होतं व? अहो आत्याबाई, वावरातनी थोडंसं काम आहे उद्या, चालता का? उद्या का व? हो, काही काम आहे का तुम्हाला? आता नाही बाई, मला बँकेत जायचं होतं बाई ना. हो का व? मग येत ना का उद्या? बरं बाई, येतो मग त्यासोबत. बँकेत नंतर चालली जाईल. नाही तर मग तुम्हाला काम असेल तर राहू द्या, तुमचं काम करा. चाल ना, उद्याच्याच दिवस काम आहे ना? हो, उद्याच्याच दिवस काम आहे. येतो ना मग येता उद्या? हो, उद्या येतो ना वावरात नाही तुया. बरं आत्या. ए बाई कंचन, सांभाळून चाल माय. या रामा पाय समोर गड्डा आहे, पळशील नाही तर. ए बाई या रामाना. आई एवढे गड्डे कायचे भरले? ओ बाई, काल रात्री पाणी नाही आलं का? पाणी आलं तर भरून गेले सारे गड्डे, पाणी पण झालं सर इकडे. कुठं चालल्या हो दोघी मायले की? अरे गोकुळा, कुठं चालल्या म्हटलं दोघी मायले की? काही नाही बा, इथंच चालली. हे गाठल्या कटलरीतनी काही सामान पाहिजे म्हणतील तर घेऊन देतो म्हटलं. चाल. असं आता किती दिवस आहे मग कंचन? काही नाही, आता 4-5 दिवस राहील ना, मग चालली जाईन. अधिक महिन्याला उशिरानं आली ते. अधिक महिन्याचा सोडला नाही बाई. तर केला ना आम्ही अधिक महिना, झाला अधिक महिना मग पोरीचा. पण आता उशिरा आली तर राहतो म्हणे आई 4-8 दिवस. म्हटलं राय माय बाई, एकदम अधिक महिना खतम व्हायचा 1 दिवस पहिले चालीन ते. मग त्याच दिवशी अधिक महिना केला तिचा. हो का माय बाई, आनंदी विशाखात गेली माय बाई. मग त्या लवकर आल्या होत्या ना. तिच्या मागं किती काम आहे माय बाई. ननद आली होती अधिक महिन्याला, ननदचा अधिक महिना करून आली ते, म्हणून ते टाईम झाला. आता आनंदीच्या इथं बाई तिघी जणी आहे करणाऱ्या, म्हणून होते माय बाई तिचं टायमावर येणं. आता मा पोरीला कंचनले सर्व एकटीलेच करत नाही. सरा काव तिच्याच भोवती आहे. तिला सर्व सरून यायला लागते माय बाई. ननदचं बी करणं सगळ्याच करून यायला लागते. म्हणून तिचं काही लवकर येणं झालं नाही अधिक महिन्याला. अधिक महिना सरायला 1-2 दिवस बाकी होते तर शेली माय पोरगी. आता राहतो म्हणे आई 4-8 दिवस राय म्हटलं माय बाई. मग राहायला नाही भेटत पोरीले. म्हणायला हात नाही बेटा, हां तिघी जणी पण करावीला लागते ना त्याला. 2-2 नंदा आल्या होत्या, 2-2 नंदाचं करून आली म्हटलं माय पोरगी. तरी माय आनंदीची ते मनोटवाली जेठाई नाही का, तिला तर जायला नाही भेटलं म्हणे. काही टायमावर गेली ते अधिक महिन्याला. ते बी अशीच गेली म्हणते. 1-2 दिवस बाकी होते अधिक महिना सरायला तर अजून आलेली नाही आहे. सरा काव मा पोरीच्या भोवती. आता लग्न झाल्यावर जिंदगी बदलत असते माय बाई पोरीची. हां पोरीले मायबापाची कळी पिपा लागते, आपल्या सासरवाडीचं बी पा लागते, सरस पा लागते त्याला. मग नाही तर काय. मी म्हटलं आता 4-8 दिवस राय म्हटलं बाई आली तर. हो माय बाई कंचन, आता 4-8 दिवस राय माय बाई चांगली. काय हो माय आनंदीसोबत भेटच नाही झाली ती. आमची भेट होत राहते काकू, आम्ही एकाच तर गावात आहो ना. हो माय बाई तुमची भेट होतच राहते नाही. हो ना, भेट होतच राहते आमची अंदामंदात नाही. काकू आनंदीला जाऊन किती दिवस झाले? झाले दिले 5-6 दिवस झाले असेल. हो का? गोकुळा आते बाई येतो म्हटलं आम्ही. कंचनला सामान घेऊन देतो म्हटलं कटलरीतून. येतो मग, नाही तर बंद होऊन जाते त्याची कटलरी. हो ये माय बाई ये, बंद होते मग कटलरी. बरं येतो मग मी. कंचन चाल. होय येतो काकू. चहा प्यायला येशील ना घरी? हां हो काकू येणार ना. नाही तर चाल, सध्या चाल, बनवतो चहा. चाल ना, चाल घरी. नाही आता नाही, नंतर येईन ना, संध्याकाळी येईन नाही तर मग सकाळी येईन. हाय ना अजून 4-8 दिवस येईन आता घरी बी. बरं आहेस ना आता? हो काकू हा येशील मग. हो काकू चला येऊ मग आम्ही. हो या. का वाटते बाई, या बारीनं कंचन चांगली सुधरेल दिसू राहिली नाही? हो माय बाई, या बारीनं चांगली सुधरेल दिसू राहिली. मागच्या बारीनं अलगच दिसत होती नाही का? हो ना, या बारीनं चांगली सुधरेल दिसू राहिली. चला माहिती मी येतो. आनंदीचे बाबाचा आता टाइम झाला. येतील ते वावरातून जेवाले घरी. उद्या चालता मग मा वावरात? हो ना येतो ना. बरं ठीक आहे, जाऊ मग. कोणाला सांगू नये? नाही कोणाला नको सांगू, येऊन जाईन ना मीच. बरं ठीक आहे, येतो मग. होय. वच्छला बाई हाय का घरात? ये ना माय रंजना, काय तिथं उभी आहे? दिसून येत आली काय मी तर बसेला तर? हो माय बाई, तू तर इथंच बसेलाय. आवाज देऊन आलेलो बरं पप्पा. ये ना, काय उभीच राहायची का तिथं? हो आली. बोल ना, कशी काय आली? काही काम होतं का? अरे हो, तुला एक गोष्ट सांगायची होती. हां बोल ना, तर काय सांगायचं आहे? हो बाई ना, मी काय म्हणतो ती, आज 3 वाजता भजन आहे म्हटलं. नाही कोणाच्या घरी आहे भजन? ते निर्मलाबाई नाही का, निर्मलाबाईची इथं आहे. हो का व? हो 3 वाजता आहे म्हटलं. 3 वाजेलोक तयार राहशील. तसं तुला आवाज द्यायला येऊस म्हणा आम्ही. हो का बाई ना, पण नाही येणं नाही होणार. नाही येणं नाही. का ना माय बाई, कुठं चालली का? काही काम आहे का? नाही व, कुठं नाही चालली, घरी जाऊ. पण बाई ना, माझी तब्येतच नाही हो चांगली. तब्येतच नाही चांगली. माय काय झालं व? काही नाही बाई, चक्कर येतात आणि कमजोरीसारखं वाटते. हो काय माय बाई, मला तसंच आहे ना बाई ना, मला चक्कर येतात. पण काही मी मानत नाही. दुखायला मानलं ना तर जास्तच होते. काही मी कानावर नाही घेत. दुखते म्हटलं ना तर दुखतेच माणसाचं. काही मी जास्त लक्ष नसतो देत, मला चक्र येतात. नाही ना बाई ना, मला जास्तच झालं होतं. आता तरी मी थोडी बरी दिसू राहिली. 4-5 दिवस अगोदर तर जास्त तब्येत खराब होती माझी. तब्येतला हलून गेली होती म्हटलं. हो का माय, तुला पाहून वाटूच राहिलं. मग नाही तर काय. दवाखान्यात गेली होती? चांगल्या गेली होती माय. दवाखान्यात चालू आहे, औषध गोळ्या चालू आहे सध्या. मला लक्ष दे बाई तब्येतच्या इकडे. हो ना, तेच म्हटलं, आपल्या तब्येतचं ध्यान आपल्याला द्यायला लागते. कोणी कोणाचं नाही, काही सुना काही पोरं कोणी ध्यान नसते देत. आपल्या तब्येतचं ध्यान आपल्याला द्यायला लागते. काळजी करत आहे माय स्वतःची. हो ना बाई, खरं तू तब्येतला हलून गेली एवढ्यात नाही. मग नाही तर काय नाही, टेन्शन आहे सारं जमायचं माझ्या डोक्यावर. टेन्शन कोणाला नाही आहे बाई, टेन्शन स्वरायलाच आहे म्हटलं. मामा का कमी टेन्शन आहे का? पाय ना तूच पाय ना. आता 3 वाजता मला भजनाला जायला लागते. घरातले सारे कामं करायचे पडलेले आहे. धुणं भांडे स्वयंपाक झालेला आहे, फक्त फरशी गिरशी सर्व तसंच बाकी आहे. आता इकून गेल्यावर भांडे घासणं आहे, पोछा मारणं आहे, कपडे धुणं आहे.
फक्त स्वयंपाक झालेला आहे, कोणतेच कामं नाही झाले. नाही बाई, तू काय करू राहिली कामं? तुसून काय करू राहिली तर तुसून नाही करत का कामं धंदे? आता काय सांगू बाई, काय सांगू आता. मामा तुला टेन्शन आहे ना बाई, ना लय टेन्शन आहे. पोरान म्हटलं तर पोरगा काही ऐकत नाही. झालं काय? मैसून जाऊन बसला मारे 5-6 दिवस झाले. माय बापाच्याच घरी आहे अजून. अधिक महिन्याला गेली होती तर आलीच नाही अजून. आता कोणता अधिक महिना राहिला माय बाई? झाला ना अधिक महिना? हो, आपल्यासाठी झाला, तिच्यासाठी झालाच नाही अजून. माय बापाच्याच घरी आहे पडून, अजून नाही येत म्हणते 5-6 दिवस. नाही नाही नाही, लहान नाही झाली आता तिची. इकडे कोण करीन म्हणा? इथं का नको ठेवलेलं आहे का म्हणा पुन्हा कामं करायला? इथं कोण करीन म्हणा कामं धंदे? आपण असं बोललो तर भांडण होतात ना बाई, घरात नाही भांडण होतात ना. काय म्हणावून काय बोलावं जाईल? जो आपला पोरकाच बदमाश आहे, आपला पोरकाच ऐकत नाही, आपल्या पोरालाच माहिती कदर नाही, तर तिला काय म्हणून फायदा? तू पोट गेली होती का अधिक महिन्याला? हो आली होती, राहिली 8-10 दिवस आणि गेली मग आपल्या सासरी वापस. गेली नाही पोरगी नाही थांबत जास्त. माया पोरी बी गेल्या बाई ना, दोघी गेल्या. आता तुला काय सांगू बाई ना मागची कथा. माझी तब्येत खराब झाली होती ना म्हटलं, तेव्हा एकटी होती म्हटलं मी घरी, कोणीच नव्हतं माझ्यासोबत. म्हणाले 3-3 सुना आहे पण एक बी नव्हती. 3-3 पोरं आहे म्हणाले, फक्त एक पोरगा होता तो प्रेम. बाकी ते दोघं पोरंही नव्हते, तेही गेले होते आपल्या सासरवाडीला. एकटी होती बाई ना मी, एकटी. एवढी बिमार मी, कोणा नाही केलं माय. म्हणाले 3-3 सुना आहे पण एकही कामाची नाही आहे. आपण बोललो तर होतात मग भांडणं. मग मी काही म्हणत नाही बापा. हो बाई, चूप राहिलेस पुरते. आजकालचं सुनाईला बोलू नाही शकत ना बाई, बोलू नाही शकत. त्याच्या तर नाकावर माशी नाही थांबत बाई ना. सासू उशीक बोललेली सहन नाही होत त्याईले, उलसक सासूच ऐकून नाहीत घेत. आपण बोललं की मग होतात घरात नाही भांडणं. करा बापा तुमच्या मनानं, त्याच्यापेक्षा आपण बोलूही नाही आणि काही म्हणूही नाही. करत बसा बापा, जसं तुम्हाला करायचं आहे तसं करा. आपण काय म्हणावं काय बोलावं बापा, आपलं काही चालतच नाही. मग आपण बोललो तर मग म्हणतात सासू बोलते. म्हणून मी तर काही बोलत नाही बाई ना, मी तर बोलणं सोडलं बापा, बोलणं सोडलं. राय माय बाई माय बापाच्या घरी 8 दिवस सोडून 1 महिना राय, काही नाही म्हणत मी. माय कामं काही मला भारी नाही आहे. कामच किती राहतात माझ्या घरात, कामच किती राहतात. मग नाही तर काय माय, आपली पुरी जिंदगी गेली बाई कामं करू. यायला थोडंसं काम नाही केलं तर चाललो आम्ही आराम करायला आमच्या मायबापाची इथं. जसं आपल्या इथं आराम करतच नाही त्या. खरं सांगतो बाई, माई सून 11 वाजे लोक कामं करते, फक्त 11 वाजे लोक. 11 वाजतापासून जे आपल्या रूममध्ये घुसते तर काही मोबाईल पाहीन तर काही झोपीन, डायरेक्ट आपल्या रूममधून मग 5 वाजताच निघते. मग चहा मांडते मग स्वयंपाक करते, बस एवढंच काम आहे तिले. आपल्यासारखं कामं करतील का मी? आपण वावरात नाही जाऊन घरचे कामं करू म्हटलं, आपण काय कामं केलेली नाही का आपण कामं? आता थोडं काम नाही करत तर म्हणतात आम्हाला आराम करायला मायबापाची इथं जायचं आहे. जसं आपल्या घरी लस काम आहेत त्याईले. मग नाही तर काय नाही, आजकालच्या सुना तशाच आहेत ना बाई, तशाच आहेत. काही म्हणून फायदा नाही बापा कोणाला, जे आहे ते बरंच बरं आहे. माझ्या सुना तर माहीतच नाही बाई ना, तुला माहीतच नाही किती तिथं आला आहेत. काहून आल्या नाहीत का ते अजून आपल्या माहेराहून? अजून आपल्या माहेरीच आहेत का लगे? नाही हो माय, दोघी आल्या, एक नाही आली, एक गेलेली आहे, तर आलीच नाही अजून. आराम करतो म्हणते आराम. अशाच बोलतात या, मैसून बी अशीच म्हणते, आराम करू राहिली म्हणते आराम. मला कामं होतात म्हणते तुमच्या घरी. 12 वाजतापासून मैसून तर आरामच करते, तरी म्हणते आराम नाही होत. माझ्या घरी बी ते स्टोरी आहे हो माय बाई, ते स्टोरी आहे. काय म्हणावं काय बोलावं काही समजत नाही बापा. जिथं जाऊ तिथे खरं नाही कुठे. मग नाही तर काय नाही, घरची कहाणी सारखीच आहे. घरची कहाणी म्हण का त्या घरची कहाणी म्हण सारखीच आहे. कधी येतो म्हणते तर मग? कोण? तू सून कोणती मंदवी गेलेली आहे ना? हो मंदी चाली. आता काय माहीत नाही बाई, दोघा नवऱ्या बायकोचं काय बोलणं होते काय नाही. मा पोरानं काय म्हटलं तिनं काय म्हटलं त्याला, आपल्याला काय माहीत नाही बाई. दोघा नवऱ्या बायकोचे प्लॅन, दोघांच्या गोष्टी आपल्याला काय माहीत. केले असून त्यानं काही प्लॅन जाईन मग ते बोलवून तेव्हा घ्यायला तिले. आपल्याला काय सांगतात नाही बाई ते. त्याचे ते दोघं नवरा बायको गुपचूप प्लॅन करतात, काही सांगत नसतात ते. माझ घरची स्टोरी आहे हो मायपुरी, माझ घरची स्टोरी आहे. घरी बी दोघं नवरा बायको गुपचूप प्लॅन करतात. कुठं जायचं असलं काही तर सांगतही नाही. निघायच्या वेळेस माहीत पडतं मला की कुठं चालले म्हणून. नाही तर पहिले तर सांगतच नाहीत ते. विचारीन का काही आई आम्हाला जायचं आहे, इथं जायचं आहे का तिथं जायचं आहे का, आम्ही हे करू आलो का ते करू आलो. कान खबर लागू देत नाही, मला टायमावर माहीत पडते. हो बाई माघरची बी तेच कहाणी आहे. तिन्ही पोरं तसेच आहे, तिन्ही सुना तशाच आहे. म्हणाल 3 आहे पण काही कामाची नाही आहे. एक नाही विचारत मला, एक नाही हुंगत. सर आपल्या मनानंच करायला पाहतात. आपण करू का बेना असं? आपल्या घरी चाले का? माय बाई माई सासू तू तर पाहिलीच होती. माई सासू कशी तिथं होती तर माई सासू का कमी होती माय बाई? माहेरी तर कधी राहिली नाही बेटे मला, उभ्या गेली की उभ्या आली. आम्हाला तसंच होतं माय बाई, आम्हाला गमी नाही माय बाई आमच्या मायबापाची तर. आम्हाला आमच्या घरचीच ओढ होती. आजकालच्या पोरींले काही आपल्या घरची ओढ नाही राहतो माय बाई, काही ओढ नाही राहत. त्याला आपल्या मायबापाच्या घरची ओढ असते. आपल्या घराला ते आपलं घर समजतच नाहीत ना. आता बोलली बाई तू बरोबर. वच्छला आता बोलली बरोबर तू. आपल्या घराला ते स्वतःचं घर समजतच नाहीत, ते आपल्या मायबापाच्याच घराला आपलं घर समजतात. मग नाही तर काय. किती वाजले माय बाई? बापा रे लय टाईम झाला वच्छला बाई. मी जातो म्हटलं आता घरी जाऊन पुरे कामं तसेच पडलेले आहे. मग मला भजनाला जायचं आहे. घरी जाऊन आता कामं करतो. तू तर येऊन राहिली ना? नाही हो बाई ना, मी नाही येत. माझी तब्येत नाही चांगली अजून बी. माझी तब्येत काही तालावर नाही आली, काही चांगलंच नाही वाटत. बरं कर मग आराम. सांगून देईन मी शांताबाईले, वच्छलाबाईची तब्येत नाही म्हणून चांगली, ते नाही येत. आम्हीच जातो मग. हो जाय चल माय बाई, जीवाला काही सुख नाही आहे बापा. सून असून काही सुख नाही आहे जीवाले. घरी जाऊन कामच कर नाही मला. हो माय बाई आपलेच नशीब फुटले माय बाई, अशा सुना भेटल्या. मग नाही तर काय माय, चल जातो मग. हो ये तुला कामं करायची आहे घरी जाऊ. मग नाही तर काय, येतो मग. ते तब्येतचं ध्यान. हो
मला वाटलं माय बाई मा सुना तिथं आहेत का. सर्वेची हीच कंडिशन आहे माय बाई, घरोघरी मातीच्या चुला. आते बाई कोण? रंजना आते आल्या होत्या का? हां रंजी आली होती. बसल्या नाही म्हणत्या? नाही तिला काम होते घरी, भजनाचं सांगायला आली होती. मी म्हटलं मी नाही येत, माझी तब्येत खराब आहे. असं हां आते बाई तुमची दवाई घेऊनच आली मी. तुमच्या गोळ्याचा टाईम झाला ना, हे घ्या पाणी, गोळ्या घेऊन घ्या. माय अजून किती दिवस घ्या लागेल गोळ्या? तब्येत चांगली होईपर्यंत डॉक्टरने जेवढा दिवस सांगला तेवढा दिवस घ्या. काय हो माय बाई. आता बाई घेऊन घ्या दवाई घ्यायचा टाइम झाला. नाही हो माय बाई मी नाही घेत दवाई, राहू दे. आई असं बोलल्यानं चालते का? तुझी तब्येत कशी चांगली होईल? मग टायमावर दवाई घेशील तेव्हाच तुझी तब्येत चांगली होईल ना. घेऊन घे दवाई, घेऊन घे. हो आता बाई घेऊन घ्या दवाई. हो माय बाई दवाई नाही घेसान तर चांगल्या कशा होसान? आता बाई दवाई घ्यायचा टाइम झाला, टाइम टू टाइम दवाई घेत जा. घेऊन घ्या दवाई. हो आता बाई. काय हो माय बाई तुम्ही बी नांदी लागता निरा. मग संध्याकाळी घेईन ना, नंतर घेईन. नाही आई, टायमावर दवाई घ्यायला लागते, दवाईचा टाइम आहे. काय रे बापा ऐकतच नाही तुम्ही लोक, ऐकतच नाही. एका गोष्टीचा नांदा लावला की एकाच गोष्टीचा नांदा लावता बापा. आता बाई लहान लेकरासारखं नका करू. घेऊन घ्या दवाई. विशाखा ठेवून दे तिथे टेबलवर दवाई, घेतो मी. नाही आता बाई घेसान नाही तुम्ही, आमच्या समोर घ्या. ठेवून दे म्हटलं ना बाई ना टेबलवर, घेतो म्हटलं ना. पण नाही आताच घेऊन घे ना आमच्या समोर. काय होतं आमच्या समोर घेतली तर? घेतो ना रे बापा, ठेवा ना त्या टेबलवर दवाई. अरे सरेच्या सरे इथं. आता बाई घेऊन घ्या ना दवाई. अरे आई दवाई देणं चालू वाटते. आई घेऊन घे ना दवाई. तूच राहिला होता बापा आता म्हणायचा. दवाई नाही घेशील तर तब्येत कशी चांगली होईल तुझी? घेतो म्हटलं ना रे बापा. बरं घेऊन घे आई दवाई. घेते आई दवाई घेते, टेन्शन नका घेऊ कोणी. आई दवाई घेऊन घेशील, चल मी येतो. तू कुठं चालला रे बापा प्रेम? मी काय माझ्या मित्राचं लग्नात चाललो. नाही म्हटलं बापा एवढा तयार गियार होऊन आपल्या बायकोलेच घ्यायला चालला का? आता झाले ना त्या बायकोले लय दिवस झाले ना आपल्या माहेरी जाऊन. याचा विचार आहे का नाही आहे तिचा? कधी येते तुझी बायको? याचा आहे का नाही आहे का? माहेरीच राहत आहे तिले, घर बांधते का काय तिथं? काय प्लॅन झाले दोघं नवरा बायकोचे काही सांग? येते का नाही येत का तिथं घर बांधते, तू जातो तिथं राहिले? हां काय प्लॅन काय आहे तुमचे? झालाच नाही का अजून अधिक महिना तिचा? किती दिवस राहते अजून मायबापाच्या घरी? हां झाला ना अधिक महिना खतम. कधी येते तर ते काही याचा विचार आहे का नाही आता बायकोचा? तू तर काही टेन्शन नाही घेत बापा. काही आणागिनाचा विचार आहे का नाही आहे? कधी येते तुझी बायको? किती वेळा म्हटलं तिला जास्त दिवस तिच्या माहेरी ठेवत नको जाऊ. तिचे मायबाप कानं भरून देतात तिचे. हां किती वेळा सांगितलं तुले? ऐकतच नाही तू, ऐकतच नाही. तुझी बायको मोहिनी पहिले चांगली राहते आणि आपल्या माहेरी गेली आणि 4-8 दिवस राहिली की आल्यावर मीरा बायकूनच येते. मीरा भांडणच करते माझ्यासोबत. तुझी सासू तुझ्या सासरा हां सगळे जण कानं भरून देतात ना तिचे. हां कानं भरून देतात ना. मग इथे येऊन आपल्याला भारी जाते ना, माझं भांडण करते ते. समजत नाही का तुला काही? हां समजत नाही का? कधी जात होता बायकोला आणेल तू? तिचा फोन आल्यावर जाईन ना. तिचा फोन आल्यावर जाशील का? तुला म्हणता नाही येत का तिले? हां आता लय दिवस झाले मी उराल तुला घ्यायला येऊन जाय घरी. म्हणता नाही येत? जो किती दिवस माहेरी ठेवायचा विचार आहे तेव्हा बायकोला तू या तिथंच राह म्हणा. मग काय येते इथं? होय घेऊन येतो तिले, घेऊन येतो. त्या बाई राहू द्या ना. हाव ना आम्ही. हो त्या बाई राहू द्या ना मोहिनी ताईले 4-8 दिवस. तशाही आताच तर गेल्या त्या त्याच्या माहेरी. राहू द्या ना अजून. अगाऊ नका बोलू तुम्ही दोघी. शिल्लक नका बोलू. माहित आहे का तुम्हाला काय आणि काय नाही तर? तिचे मायबाप कानं भरून देतात तिचे. मोहिनी पहिले आपल्यासोबत चांगली राहते आणि तिच्या माहेरी गेली की बस झालं कामच झालं. तिकून अशी बायकून येते ते माहित नाही कोणती फूक मारतात तिच्या कानात ते तर तिला भांडणच करते माझ्यासोबत. माबद्दल बायकून देते तिची माय. तिले जास्त दिवस तिथं ठेवू नको. घेऊन ये रे अरे प्रेम, उद्या घेऊन ये तिले. आज संध्याकाळी फोनला मी उराल म्हणा तुला घ्याले आणि घेऊन ये तिले. उद्या नाही येशील म्हणा तर मग आपल्या माहेरीच राह म्हणा, तिथंच घर बांधतोय. तुला जात असेल तर तूही चालला जाय. झाले ना आता लय दिवस. लय दिवस झाले आता येऊन झाले पाहिजे. तिला काही काळजी नाही आहे घरची. एक बार माहेरी गेली की झालं, याचं नाव नाही घेतलं गे वापस. कोण नाव नाही घेतो वापस याचं? कोणाच्या बाहेर बोलू राहिली हो माय बच्चाला? कोणाच्या बाहेर बोली ना शांताबाई? मासुरीच्या बाहेर ते मोहिनी. कोण मोहिनी? हो माय बाई. हो तेच. एक बार माहेरी गेली की याचं नावच नाही घेत आणि तिची माय तिचे कानं भरून देते ना मग, आणि भांडणं करते मग तिकून आल्यावर आमच्यासोबत. कोणी कानं नसते भरून देतो माय बाई कोणाचे. ते का लहान आहे का? तिला का समजत नाही का? तिचा घर संसार समजत नाही का तिले? शांताबाई तिच्या मायले नाही ओळखत तुम्ही. तिची माय लय खतरनाक बाई आहे. आपण कोणतं कमाव मग? आपण तिथं खतरनाकच आहो. नाही हो माय बाई मी लय गरीब बाबा. मी कधी मापुरील बाईकून नाही देत. ज्याचं त्याला माहित नाही बाई. पण जाऊ दे ना, तशी मोहिनी जात नाही आपल्या माहेरी कधी. गेली जाता राहू दे ना 4-8 दिवस. काहून त्या पोरी आल्या त्या पोरी नाही राहिल्या का त्या घरी? 15-15 दिवस 1-1 महिना राहिल्या ना माय बाई. आणि सुनीले का आता 4-8 दिवस नाही राहू देत का तिच्या माहेरी? राहू दे तिले. आहेत ना या दोघी. ज्याईले घरातले कामं करायला लागतात त्या दोघी काही म्हणून नाही राहिल्या. तुला कोणते घरातले कामं करायला लागतात? हातात नाही आहे ताट भेटू राहिलं, काय करायला लागते अजून? जाऊ दे ना, येईन ना तिच्या मर्जीनं. तू काय टेन्शन घेतं? राहू दे 4-8 दिवस. आणि तशी तुझी तब्येत खराब आहे म्हणते ना, म्हणून आली नाही बाई तुला पाहिले मी. रंजना सांगत होती वच्छला बाईची तब्येत खराब आहे म्हणे, म्हणून वच्छला बाई काही येणार नाही म्हणे भजनाले. तुम्ही म्हटलं मावी तिची कधी तब्येत खराब झाली मला माहीतच नाही. जसं माहीत झालं तशी आली बापा तुला पाहिले. आणि तू इथं तर भांडणं करू राहिली बापा, बोलू राहिली पोरायले सुनाईले. काय करू माय बाई, माझी वाल सुख नाही आहे ना शांताबाई. सुख नाही माझीवाले. तब्येत खराब असो काही असो बोलाच लागते मला, बोलाच लागते. या घरात नाही कोणाला कदर नाही, कोणाला कदर नाही आहे. काय बोलतो वच्छला बाई ना तू सून हातात दवाई घेऊन उभी आहे माय बाई तुला त्यासाठी. आणि तू तरी म्हणतं कोणाला कदर नाही या घरात नाही माई. कोणी माय ऐकत नाही. 2 सुना 2 पोरं दवाई पाजासाठी उभी आहेत तुला इथं. तुला दवाई पेली पाहिजे, लवकर तब्येत चांगली झाली पाहिजे. तुला एवढं चांगलं पाहतात, एवढा चांगला विचार करतात ताबऱ्यात ते. आणि तू बोलत राहतं
जाऊ दे ना माय बाई, काय बोलतो त्याईले. आणि राहिला मोहिनीचा प्रश्न, तर मोहिनी येणारच ना, आपल्या माहेराहून वापस येणारच ना ते. का ते का तिथंच राहणार आहे का? गेली आपल्या मायबापाच्या घरी. कोणाला वाटते 4-8 दिवस आपल्या मायबापाच्या इथं येणारच ना ते इथं. तुझ्याच घरी येणार आहे ना, तुझ्याच घरी राहणार आहे ना. आता गेली, तिचं मन हुराला राहिले तर राहू दे तिले 4-8 दिवस. 4-8 दिवस राहिल्यानं काय होणार आहे? पे दवाई पे. तब्येतवर ध्यान दे तुया, घरातल्या गोष्टीवर ध्यान नको देत जाऊ छोट्या मोठ्या. पण होतं तुझी तब्येत ठीक नाही राहिली, टेन्शन घेत राहतं ना. तब्येत चांगली करते वाली, टेन्शन नको घेऊ. बाई विशाखा, दे माझ्यावर दवाई, मी देतो ता सासूले. हो ताई, शांता काकू जोड देऊन द्या. हो ठीक आहे. वच्छला जास्त बोलू नको, आराम कर. काय टेन्शन घेत राहतं निरा? हो शांताबाई, बरोबर बोलू राहिल्या तुम्ही. जास्त टेन्शन घेऊन काही फायदा नाही आहे. तब्येत जास्त खराब होते. तब्येत चांगली करायचं असेल मला तर टेन्शन नाही घ्यायला लागेल. आता नाही घेत मी याचं टेन्शन. तेच म्हटलं मग मी ना. आता दवाई घेतो माय बाई, आराम करतो. तेच म्हटलं मग मी ना, आराम कर. हो शांताबाई, बरोबर बोलल्या तुम्ही.